नमस्कार, जीके बॉक्स क्रिकेटमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत आपल्या कांजूरमधील एक नावाजलेलं मंडळ म्हणजे बालवीर मित्र मंडळ। जीके बॉक्स क्रिकेटमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। जसं आपण बघितलं की आज कांजूरमधल्या प्रत्येक नावाजलेल्या मंडळाला आपण भेट देत आहोत। त्याचपैकी एक कांजूरमधील एक नावाजलेलं असं मंडळ आहे बालवीर गोविंदा पथक। जे बालवीर गोविंदा पथक आहे हे आपल्याकडे कधीपासून आहे? 2004 पासून यांचं बालवीर गोविंदा पथक हे स्थापन झालेलं आहे। तर आज आपण बालवीर गोविंदा पथकाचे आपण मनोगत व्यक्त करून घेऊ। आज आपल्याबरोबर बालवीर गोविंदा पथकाचे अध्यक्ष प्रथमेश पालव आपल्याबरोबर आहे। तर आपण नमस्कार, तुमचे सहर्ष स्वागत आहे जीके बॉक्स क्रिकेटमध्ये। तर आज आपण थोडंसं जाणून घेऊया बालवीर गोविंदा पथक हे कांजूरमधील एक नावाजलेलं गोविंदा पथक आहे। तर सर्वात प्रथम दहीहंडी हा उत्सव आपण का साजरा करतो? सर्वप्रथम मी तर जीके बॉक्स क्रिकेट यांचं मी म्हणजे मनापासून स्वागत करतो की हा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला दिलात बोलायला। कारण काय सहज हा प्लॅटफॉर्म छोट्या मंडळाला भेटत नाही की आमच्या मनात काय आहे की आम्ही इथे किती मेहनत करतो हे दाखवायला आम्हाला हा प्लॅटफॉर्म भेटत नाही। तुम्ही हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिलात त्याबद्दल मी पहिलं सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो। बरं वाटलं हे असं तुम्ही आलात आणि आम्हाला म्हणजे खूप बरं वाटलं। कारण काय आपलं हे 2 दिवसाआधी होणार होतं पण ते पावसामुळे गोष्टीमुळे अडथळा आला आणि आज झालं पूर्ण 2 दिवस उत्सुक होती की हे इंटरव्ह्यूला सामोरं जायची सगळ्यांना आवडलेलं ही गोष्ट। बरोबर आहे। पण आता म्हणजे कसं आहे हँड हा सण एक मराठी माणसं हा सण अशा प्रकारे साजरा झाला पाहिजे भले मंडळ छोटं असू दे। कारण कसं हे म्हणजे ह्याच्याने पोरं एकत्र आल्याने एक म्हणजे तो एक उत्साह एक महिन्याचा जो एक उत्साह असतो। एक महिना जी पोरं कंटिन्यू प्रॅक्टिस करतात बरोबर त्याच्यामध्ये ज्या असं खेळत वातावरण सगळे आताचा जो विषय आहे म्हणजे सगळे मोबाईलचा जमाना आला आहे। काम जे कामाचा स्ट्रेस आहे त्याच्यामुळे तो जो वेळ तिकडचा दिवसभराचा जो थकवा असतो ह्या मैदानात मॅटवर आल्यावर तो थकवा सगळा निघून जातो। बरोबर, म्हणजे एक दहीहंडी हा उत्सव असा आहे की ज्याच्यामध्ये लोक साजरा करतातच पण घरामध्ये जो टेन्शन स्ट्रेस किंवा इतर काही गोष्टी असतील त्या इथे येऊन शेअर होतात, एकमेकांना बोलल्या जातात। त्याच्यामुळे आज बालवीर मित्रमंडळामध्ये किंवा बालवीर गोविंदा पथकामध्ये आज एवढी पोरं जी आहेत ती त्याच कारणामुळे कारण बालवीर गोविंदा पथक हे एक हसत खेळत असं राहणारं एक मंडळ आहे पहिल्यापासून। तर आज आपण बघितलं की दहीहंडी हा उत्सव हा एक फक्त सण नाही तर हा सण सर्व पोरांना एकत्र आणण्याचा सण आहे। आणि एक बालवीर गोविंदा पथकाने आपल्या गोविंदांचे सेफ्टीसाठी तुम्ही म्हणजे काय काय असे प्रिकॉशन्स घेतात? म्हणजे पहिली गोष्ट कसं आहे की आमचं हे मंडळ जुनं आहे, खूप जुनं आहे। म्हणजे आमच्यावरचे जे वरिष्ठ होते हे पहिलं मंडळ सांभाळायचे पण शेवटी कसं असतं वयाला एक मर्यादा असते, एक जबाबदारी येते। जबाबदारी आल्यानंतर मग प्रत्येकाला मंडळाचं महत्त्वाचं असतं पण शेवटी घरातल्यांचा एक दबाव असतो। त्या काही कारणामुळे आमचे जे काही वरिष्ठ आहेत ते आम्हाला भले इथे नसतील पण ते प्रत्येक गोष्टीला आम्हाला सपोर्ट करतात। पण त्याच्यामुळे कसं होतं आता ही जी आता यंग पिढी आहे ही सर्व ही यंग पिढी आम्हाला म्हणजे आता आम्ही आम्ही मंडळ पहिलं कसं आमचं मंडळ चालू असायचं 6 तर लावले 7 तर लावले पण त्याच्यानंतर काही काळाने एक स्टॉप आला असा की ते मंडळ तिथे स्टॉप झालं। म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले त्यामुळे पोरांची संख्या कमी झाली। काही मंडळाने म्हणजे काही पोरं होते त्यांनी म्हणजे स्वतःचं मंडळ जे होतं ते स्वतःचं मंडळ स्थापन केलं असं झालं। मग त्यामुळे थोडा एक स्टॉप आलेला मंडळाला बॅड पॅच चाललं आहे असं बोलता येईल, बॅड पॅच झाला पण म्हणजे तुम्ही एक सेफ्टी रिझनने जसं आज आपण बोलतो की कुठच्याही मंडळामध्ये जर एखादा मुलगा येतो तर त्याची सर्वात मोठी जिम्मेदारी या मंडळाच्या अध्यक्षांची आणि मंडळाची असते। त्याच रिझनसाठी आज तुम्ही या पोरांसाठी एक मॅचचं आयोजन केलं। म्हणजे आज आपल्या पोरांचा विचार करून स्वतःच्या स्वखर्चाने हा एक मॅच उभारला। म्हणजे बालवीर गोविंदा पथक हे एक पथक आहे आणि त्या पथकाने स्वतःच्या गोविंदा
गोविंदाची एक सेफ्टी रिझनने एक स्वतःचा मॅट स्वतःच्या स्वखर्चाने हा मॅट उभा केला आणि सेफ्टी हार्नेसचं आयोजन केलं, जेणेकरून त्यांच्या घरच्यांना पण एक आश्वासन आहे की आपला मुलगा जर दहीहंडी हा उत्सव किंवा सराव करायला जात असेल तर त्याच्या सेफ्टीचा पूर्ण विचार केला जातो. तर खरे असे तुमचे असे मला एक क्षण म्हणजे जे बोलतात ना की बालवीर गोविंदा पथकाने असे क्षण असे तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता का? असं आहे 2023मध्ये आम्ही हा गोविंदा पथक मंडळाचा आमचा कंटिन्यू चालूच आहे. 2023मध्ये आम्ही परत एकदा पुन्हा जोमाने म्हणजे शेवटी कसं असतं ना, प्रत्येक पोराला आवड असते की स्वतःचं मंडळ जपलं पाहिजे. बरोबर. कितीही मोठं आता कांजूरमध्ये आपले चांगले छान छान असे मोठे मंडळ आहेत, त्यांच्याकडनं आम्ही शिकतो चांगल्या गोष्टी. पण प्रत्येक पोराला असतं ना की नाही आपलं मंडळ पण चालू राहिलं पाहिजे. मग 2023मध्ये आम्ही परत एक निर्णय घेतला की छोटे का होईना आपण परत गोविंद आपला तयार करूया. आम्हाला अपेक्षित नव्हते की आमचे त्या वर्षी पहिल्याच वर्षी म्हणजे आम्ही असे एक्सपिरियन्स कोण नव्हता सांगणारं. आम्ही एकामेकाला सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन आम्ही पहिल्या वर्षी 2023ला 6 तर लावले. 6 ते 7 वेळा आम्ही 6 तर लावले. एकदाही कुठे डगमगलो नाही प्रॅक्टिसला. मग नंतर शेवटी असतंच ना की 6 तर लावलेत म्हणजे पुढच्या वर्षी आपण एक स्टेप वाढवून 7 तर लावले पाहिजे. परंतु तो त्या टायमिंगला पण जे आम्ही 6 तर लावले ना ते मोठे 6 तर लावले. पण आम्ही ती रिस्क घेतली नाही की त्या वर्षी आम्ही 7 लावायचे की पोरं कुठे डगमगली नाही पाहिजे. मग नंतर 2023ला आम्ही त्याच जोमाने प्रॅक्टिस केली. 2022ला आम्ही 6 तर लावले. 2023ला आम्ही त्याच जोमाने परत प्रॅक्टिस केली. सगळे पोरं मग अजून 30 पोरं होती. 30 पोरांची आम्ही 50 केली. 50ची 60 झाली. मग असं करता करता एक 100 पोरं आमच्याकडे आली त्या वर्षी. मग त्या वर्षी पोरांचा कॉन्फिडन्स अजून वाढला. मग त्यानंतर प्रॅक्टिस आमची खूप चांगली झालेली. खूप चांगली झालेली. म्हणजे आम्ही 2-3 दिवसाआधी जो 7चा मोठा सेटअप असतो तो आम्ही उभा केलेला मैदानात. मग त्यानंतर आम्ही ठाण्याला गेलो. तिथे पहिल्यांदा आम्ही 6 लावण्याचा प्रयत्न केला. पण ते गर्दीमुळे ना बॅलन्सिंग जाऊन त्या टायमिंगला तिथे म्हणजे पूर्ण थर ढासळले. तर तेव्हा एका गोविंदाला आमच्या दुखापत झाली. अनिकेत काळे त्याचं नाव आहे. म्हणजे ना आम्ही इमिजिएटली तिकडे एमर्जन्सी होती. आम्ही त्याला डायरेक्ट हॉस्पिटलला नेलं. त्याला ना क्रॅक दाखवला, पायाला त्याच्या क्रॅक दाखवला. पण एवढी जिद्द पोरांमध्ये होती ना, तो पोरगा बोलला की नाही मी 7ला उभा राहणार, शिडीमध्ये 7ला उभा राहणार. मग आम्ही सगळं भाना सोडलं. आम्ही विक्रोळीला आलो. तर आपल्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत त्यांची विक्रोळीला हंडी असते. तिथे आम्ही गेलो. तर असं म्हणजे तो दिवस होता आमचा, पण ती सकाळ आमची नव्हती. मग त्या टायमिंगला ना तो पोरगा तिथे उभा राहिला. आमचे थर लागले. पण ते रोप असतो ना, रोप जो होता त्या रोपवाल्याने खेचला. त्या वरच्याला सेफ्टी होती. पण त्या टायमिंगला त्या पोराला खेचला. जो सेकंडला जो पोरगा असतो ना 3 एक्क्यामधला मधला जो पोरगा असतो रोहन कदम म्हणून पोरगा होता, तो अचानक आहे ना तो एवढा खालती येऊन जमिनीवर आपटला ना. म्हणजे आम्ही समजलेलो की तिथे आमचं 7 थराचं स्वप्न त्याच वर्षासाठी थांबलं तिथे. सगळे पोरं शांत झाली. आम्ही तो एक क्षण असा म्हणजे मला सांगायला तो कधीही आवडेल न विसरणारा क्षण आहे. नंतर मग त्या टायमिंगला एकदम शांत झाले. आम्ही बाहेर आलो, साईडला थांबलो. म्हणजे मला आवडतच नव्हतं. मी एवढा जोरात रडलो तिथे. अक्षरशः मला एवढं वाटलं ना की पोरांनी मेहनत केलेली पण तिथे थांबलं. जेव्हा पोरांनी मला रडताना बघितलं तिथे, पोरं बोलली तू रडायचं नाही, आपण दुसऱ्या ठिकाणी परत साधलं. जो पोरगा वरतून डायरेक्ट जमिनीवर आलेला ना तो पोरगा मला स्वतः बोलला की तू रडू नको, मी तिथे उभा राहणार. आम्ही घाटकोपरला गेलो. एकाच टायमिंगला आमच्याकडे 2 असे झालं ना की आम्ही समजलेलं की ह्या वर्षीसाठी 7चं स्वप्न थांबलं आमचं. आम्ही घाटकोपरला गेलो. घाटकोपरला पोरं थोडी थांबली. राम कदमची हंडी होती. राम कदम साहेब आहेत त्यांची हंडी होती. तिथे गेले. आम्हाला बक्षिसाची काहीच अपेक्षा नव्हती. हंडी लांब लागलेली आणि फक्त आमचं नाव घेतलं की बालवीर गोविंदा पथक. पोरांनी जागेवर 2 मिनिटांमध्ये सगळा सेटअप उभा केला. आणि पहिल्यांदा आमचे 2011 नंतरचे 7 एवढं त्याच दिवशी होऊन दुपारी आम्ही शेवटी ते मनात होतं ते स्वप्न पोरांनी साकार केलं. आणि त्या टायमिंगला जे पोरांचं जे जोश होता आणि पोरांच्या डोळ्यात जे आनंद आश्चर्य होते ना ते बघण्यासारखे होते. म्हणजे काही म्हणजे तो एवढा तेव्हाचा तो क्षण होता ना खूप अविस्मरणीय कधीच नाही. म्हणजे सकाळी एक पोरगा पडला हंडीला, त्याच्या पायाला क्रॅक आलाय. दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला तो डायरेक्ट जमिनीवर आला. म्हणजे पोरं कुठे खटली नाही. पोरं बोलली की आपल्याला लावायचेच आहेत. घाटकोपरला पोरांनी तिथे शेवटी तो जिद्द दाखवली आणि ते 7 तर उभे केले. त्याच्यानंतर मग आम्ही कंटिन्यू 5 ते 6 वेळा आम्ही कंटिन्यू कांजूरमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी 7 लावले. आणि म्हणजे तो वर्ष आमचं एकदम मनासारखं गेलं. मे बी मला वाटतं मी एक शूट केला होता. लास्ट एक व्हिडिओ मी शूट केली तेव्हा कांजूरमध्ये पण बालवीर गोविंदा पथकाने 7 थर लावले होते. खूप ही जी गोष्ट सांगितली की 2011 मध्ये जे 7 लागले, त्याच्यानंतर 2023ला 7 लागले. पण त्या पोरांनी जे त्यांच्याबरोबर जी पोरं होती त्यांनी हा धीर सोडला नाही. पडले थोडंसं लागलं
पण शेवटी त्यांना एक मंडळाचा अभिमान होता की नाही आपल्याला 7 लावायचे, ही जिद्द होती. त्या जिद्दीवर आज बालवीर मित्रमंडळाने, बालवीर गोविंदा पथकाने 7 थर लावून स्वतःला सिद्ध केलं की आपण पण 7 थर लावू शकतो. आत्ताच आपण 2 मिनिटापूर्वी 7 6 लावले, 5 लावले, 5 थर लावले. त्या 5 थराच्या टॉपवर साहिल होता. साहिल, तुझं नाव साहिल आहे, तू आता 5 थरावर होता, तर तुला भीती नाही वाटली? नाही का? कारण तुला पूर्ण विश्वास होता. आज ह्या आपल्या मंडळाने किंवा आपल्या गोविंदा पथकाने आपल्यासाठी एक मॅच टाकला, त्याच्यामुळे तुला भीती नाही. तर खरंच या साहिलला मानला पाहिजे की साहिल 5व्या थरावर होता. त्याला एक विश्वास होता की आपल्या मंडळाने आपल्यासाठी मॅचची प्रोव्हिजन केलं आहे, आपल्याला मंडळासाठी तेवढा टाईम द्यायचा आहे, मंडळासाठी आपल्याला हेल्प करायची आहे आणि मंडळाचं नाव मोठं करायचं आहे, बरोबर. तर आत्ताच आपण बघितलं बालवीर गोविंदा पथकाचे थोडेफार मनोगत, त्यांचे आपण थर बघितले, पण खूप जणांचे मनोगत घेतले. आज आपल्याबरोबर आहे हर्षल तांबे साहेब. तर त्यांना आपण विचारूया की ते गोविंदा पथकाबद्दल थोडंफार आपल्याला मनोगत सांगते. गणेश आभार आणि मला 2 शब्द बोलायला संधी दिली बोलल्याबद्दल खरंच आभार. बालवीर गोविंदा पथक हे खूप जुनं मंडळ आहे काश्मीरचं, खूपच जुनं मंडळ आहे. पहिले जसं ममता बोलले की पहिले ते वरिष्ठ करायचे, आता सुद्धा बाबूदा आणि त्यांची सगळी टीम हे सगळं गोविंदा पथकाचं आयोजन करतात. आणि खास मंडळाचे एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मुलांचे ते स्वतःहून सेफ्टी घेतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे की ते म्हणजे आपले सगळे घरातले सदस्य म्हणून त्याचे एक कुटुंब प्रमुख म्हणून बाबूदा त्यांचं एक सेफ्टी आणि काळजी घेतात. तर माझं तर बाबूदादा, शुभम, सूरज वगैरे हे पहिल्यापासून ते माझे खूप जवळचे मित्र म्हणून मी बालवीर गोविंदा पथकाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. आणि माझ्या शुभेच्छा असेल बाबूदा आणि बालवीर गोविंदा पथकाला की यावेळी यशस्वी 7 थर लावून पुढच्या वर्षी पण थर वाढून त्यांनी बालवीर गोविंदा पथकाचं नाव मोठं करावे या कांजूरमधून, हेच शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपला पण सहकार्य हमेशा बालवीर गोविंदा पथकाला असावं असणारच, 100%. धन्यवाद. 7 थर लागले, त्या 7 थरमध्ये ट्रिपल एकटा बेकीमध्ये आपले महादेव कदम होते आणि त्यांच्या विश्वासावर आपण 7 थर लावले होते. तर त्यांच्यावरच आपण थोडंसं बोलून घेऊया की ते आपल्याला त्यांच्या एक्सपिरियन्स आणि त्यांच्या मनोगत सांगतील. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या एका बेकीमुळे म्हणजे एक्झॅक्टली सगळ्या मुलांची तर मेहनत असते, देखील सांगितलं तू जा, जबरदस्ती पाठवला मला, तू राहणार उभा, तुझ्यावर 7 थर लागणार बरोबर. म्हणजे त्या आपल्या गोविंदा पथकाला तुमच्यावर विश्वास होता की माधवसर जिथे जातील तिथे कडकच उभे राहणार आणि त्याच विश्वासावर आज आपले 7 थर लागले, बरोबर. तर म्हणजे जास्त बोलत नाही. मी एक दादाबद्दल सांगू शकतो. एक क्षण मला असा आठवला आता. त्या टायमिंगला आम्ही खूप लहान होतो, म्हणजे त्या टायमिंगला मंडळाची जबाबदारी घेतलेली, गोविंदाची जबाबदारी त्यांनी घेतलेली. पण ते मी बघितलं आहे, ते म्हणजे एवढी आवड ह्या माणसाला आहे ना गोविंदाबद्दल. आम्हाला मोठीपूर्वक सगळेच सपोर्ट करतात, जेवढे आता नसतील तरी सगळे आमच्या बरोबर असतात प्रत्येक गोष्टीला. पण ह्याची एक खासियत अशी आहे ना की कामावरून सुट्टी नव्हती भेटली याला. गोविंदाला ना कामावर आवड एवढी खतरनाक होती ना, म्हणजे ह्यांच्याकडनं आम्हाला एवढं शिकण्यासारखं होतं ना की आम्हाला कुठे बाहेर जायलाच नाही लागलं की गोविंदा कसा तयार करायचा. कामाला सुट्टी नाही भेटली त्या टायमिंगला गोविंदा पाहिलं, त्यांनी काम सोडलं. त्या गोविंदासाठी ना सुट्टी ना त्यांनी तो काम सोडून दिलं. म्हणजे ते एक सांगायला अभिमानाने वाटतं ना की यांच्याकडनं आम्हाला शिकायला भेटलं की त्या मराठी सणासाठी. म्हणजे आज आपल्याला आपल्या गोविंदा पथकामध्ये आपल्याला उभं ठेवायचं आहे किंवा आपल्याला आपल्या मंडळातल्या पोरांनी आपल्यावर विश्वास ठेव. बालवीर गोविंदा पथकामधले काही असे गोविंदाज आहेत, सचिन दादा, निलेश दादा आणि अजय. तर आपण ह्यांचे पण थोडेफार मनोगत व्यक्त करून घेऊया. आता आपण सध्या विचारतोय की आपण बालवीर गोविंदा पथकामध्ये किती वर्षापासून आहे आणि थोडंफार आपल्याला गोविंदाबद्दल आपलं मनोगत सांगा. जवळपास जेव्हापासून बालवीर चालू झाले आहे तेव्हापासून मी आहेच आहे. ओके.
तर मंडळ म्हणायचं तसं खूप जुनं आहे आणि खूप नावाजलेलं मंडळ आहे कांजूरमध्ये. आणि जसं बोलाल तसं बालवीर मंडळ सगळे लहानच आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ते नुसतं वयाने नुसतं तसे लहान पण ते करतात आणि खूप मोठे आहेत. आणि त्यांचं तुम्ही आता बघा तिथं तुम्ही बघाल खेळ कसा टीमवर्कचा आहे, एफर्टचा आहे, संयम, एकाग्रता. त्यामुळे ते कसं युनिटी राहते, एकत्र त्या युनिटीचं हे एक चांगलं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तसंच आपण तर नमस्कार, तसं आपला सचिन दादा बोलतो थोडंफार आपल्या मी याच्यामध्ये एक ॲड करू शकतो की आमचा अध्यक्ष का आमच्यापेक्षा पाचशेचे जे मुलं इगो वगैरे कोण ठेवत नाही की आमचा अध्यक्ष समजा का ओरडले की काय बाबा तू चुकलं, पण कोणीही ते मनावरती घेतलेलं नाही. त्याच्यामुळे अजून जे थर लागण्याचे आता ही जे थर लागतात आहे हे कशामुळे लागतात आहे, कारण सगळे आपले संयम पाळून नाही की बाबा एकमेकांवरती विश्वास आहे. कारण कॉमेडी वर्क कशामुळे, कारण त्या मुलांची जिद्द आहे आम्हाला लावायचीच आहेत का किती मुलं कमी असले ना तरी प्रयत्न सोडत नाहीत. म्हणजे कारणामुळे आज तुम्ही हा ॲटमॉस्फिअर बघू शकता. हा जो पूर्ण बाल गोविंद आहे, म्हणजे बालवीर गोविंदा पथक जे आहे ते एक खेळीमेळीचं वातावरण आहे. त्याच कारणामुळे, कारण प्रत्येकावर एक विश्वास आहे, एक अतूट असं एक नातं आहे. तर अशाच प्रकारे आपण अजय यांना विचारूया आपल्या बालवीर गोविंदा पथकाबद्दल थोडं. पहिला प्रथम तर मी एक बालवीर गोविंदाचा गोविंदा आहे. बालवीर गोविंदा खूप जुना आहे. तर माझं प्रथम एंट्री गोविंदामध्ये 2010 साली झाली. मी छोटापासून आत्तापर्यंत बालवीरमध्ये जे आहे, बालवीर हा आमचा जीव आहे. मागच्या वर्षी आमचा हा प्रसंग आला पण आणि त्याच्यातून खूप काही शिकलो. बालवीर मित्रमंडळात म्हणजे फक्त दहीहंडी होत नाही, बालवीर मित्रमंडळात क्रिकेट, गणपती, हंडी, वेगवेगळे सण म्हणजे दिवाळीला आयोजन, राजगरबा, प्रत्येक सणामध्ये बालवीर गोविंदा हे बालवीर मित्रमंडळ हे स्थान निश्चितच असतं, अग्रेसर आहे. तसंच आणि एक महत्त्वाचं म्हणजे की सर्व हंडी पुरतीच नाही आहेत, प्रत्येक सणासाठी आहेत. मराठी सण असू दे, इतर काही सण असू दे, हे बालवीर मित्रमंडळ हे म्हणजे जसं अजय यांनी सांगितलं की बालवीर गोविंदा पथक हे एक बालवीर मित्र मंडळ पण आहे. बालवीर मित्र मंडळ हे असे अनेक असे आयोजन, जसं मी लास्ट टाइम एकदा बोललो होतो यांनी रक्तदान शिबिर पण भरवलं होतं. जसं बालवीर मित्र मंडळामध्ये रक्तदान शिबिर, गणेशोत्सव मंडळ, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, हे सगळे सण जेवढे सण आहेत ते सगळे सण आपण आयोजन करतो. तर आज आपण पण प्रत्येक मुलाचा वाढदिवस असतो अध्यक्ष आमचे केक असतातच त्या मुलाचा एक सण खूप म्हणजे तो एक क्षण खरंच प्रत्येक मुलाला पाहिजे. की प्रत्येक मुलाचा वाढदिवस अध्यक्ष हे प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करतात. आता एक हा पण एक सणापेक्षा मोठा उत्सवच झाला. तर मनोज कदम हे बालवीर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहेत. तर प्रशिक्षक या नात्याने आज आपण त्यांना विचारणार आहोत की आपल्या मंडळाची ही पूर्वतयारी कशी आहे. म्हणजे जसं आपण सगळ्यांनाच विचारतो तसं त्यांना पण एक गोष्ट विचारणार आहे की आपल्याकडे गोविंदा पथकामध्ये 50-60 ॲज अ तुमचा रोल एक प्रशिक्षक म्हणून आहे. सर्वप्रथम बोलच्यानंतर मी बालवीर मित्रमंडळाचा एक प्रशिक्षक म्हणून चांगलंच एक सांगू शकतो की कॅपॅसिटी कोरांमध्ये आहे ती इतर म्हणजे कॅपॅसिटीमध्ये घेतली नाही जात, कारण कोण जिममध्ये नाही आहेत. मोस्टली जो आहे काम धंदे करून 10-10:30पर्यंत मॅटवर येतात. त्यानंतर मग प्रॅक्टिस चालू केली 12-12:30 असे दिवस म्हणतात. पण एक प्रमाणे बोलतात तर म्हणतात एक पोरगा म्हणजे शेवटचा टॉप जो आहे त्याच्यापर्यंत शेवटचं एकदम मॅटपर्यंत एक पोरगाची स्वतःची मेहनत कधी एक मनापासून म्हणजे प्राऊड फील होते. प्रशिक्षक म्हणून एक पोराची जी मेहनत बघितली का ती मेहनत बघून प्रशिक्षक म्हणजे प्राऊड फील होतं की बाबा आपल्यामध्ये असणारा प्रत्येक गोविंदा आहे आपल्या परीने आपले 100% एफर्ट देत. तर प्रशिक्षक या
नात्याने आपण आता एक गोष्ट यांच्याबरोबर खरं काम बोलू की प्रत्येक मुलगा हा एक गोविंदाच्या नात्याने आपली जी मेहनत घेतोय ती मेहनत त्यांच्या हिशोबाने 100% एफर्ट देतो, बरोबर. त्या अर्थाने बोला तर तो पोरगा 15 वर्षाचा आहे. 15 वर्षाचा पोरगा तो स्वतःच्या खांद्यावर झेलून एवढा वजन झेलणं हे एक प्राऊड फील आहे. हा अथर्व हा खाली बेसला असतो. बेसवाले 15 वर्षाचा पोरगा आहे. म्हणजे एक प्रशिक्षक या नात्याने आज आपल्याकडे समोर म्हणजे त्यांनी अथर्वला उभं केलं. अथर्व हा 15 वर्षाचा असून बेसमध्ये उभा राहतो. तर तो बेस त्याच्या पूर्ण खांद्यावर पूर्ण बालवीर गोविंदा एक मनोरा रचला जातो. तो आहे अथर्व. बेसमध्ये उभे राहतात. तर त्या बेसमध्ये उभे राहतात तुम्हाला काय असं वाटतं का की बाबा माझ्यावर जास्त लोड आला किंवा काही आधी स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी आलेलो त्या पहिल्याच वर्षी बरोबर स्टार्टिंगमध्ये होतो तेव्हा जरा लोड वाटला. पण जशी जशी सवय झाली ना तेव्हा मग आता एवढं वजन वाटत नाही. म्हणजे प्रशिक्षकांनी तुझ्याकडून तेवढी प्रॅक्टिस करून घेतली की आता तुझ्यावर 3 जण जर उभे राहिले तरी वाटत नाही की माझ्यावर एक बेस आहे. म्हणजे मी एक बेस म्हणून आहे. अजून काय नाही पण पहिला वर्ष आणि म्हणजे कसं अथर्व बोलला की बालवीर गोविंदा पथकामध्ये याचं पहिलं वर्ष आहे. हा बेसमध्ये उभा असतो आणि प्रशिक्षकांनी त्याच्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतली आहे की आज बेसमध्ये उभा असताना त्याला वरती टॉपला 3 जण आहेत का 4 जण आहेत हे त्याला लवकर फील होत नाही. तर खरंच म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की गोविंदा पथकामध्ये एक रोल असतो तो प्रशिक्षकाचा आणि तो प्रशिक्षकाचा जो रोल असतो तो एक गोविंदा पथकाला एक सरळ वळण देतो. तेच काम आपले मनोज कदम साहेब करतायत आणि त्यांचं जे काम आहे ते खरंच गोविंदा पथकासाठी चांगलं आहे. तर तुमच्या वाटचालीसाठी मी खूप आता आपण बोलणार आहोत एक असा एक्सपिरियन्स समीर पाटील साहेबांबरोबर आपण बोलणार आहोत की आपल्या गोविंदा पथकाबद्दल एक्सपिरियन्स काय आहे त्यांचा आणि गोविंदा पथकाबद्दल थोडंफार आपल्याला मनोगत सांगाल. मनोगत सांगायचं बोललं तर आता आमच्या गोविंदा पथकाला खूप वर्ष झाली. बरोबर. खूप जुनं मंडळ आहे पण मध्ये काही कारणास्तव बंद होतं. पण सगळं श्रेय ते बाबू पालव खरोखरच म्हणजे म्हणजे खरोखर त्याची म्हणजे जेवढी प्रशंसा करायची तेवढी कमी आहे. आणि त्याच्याबरोबर साथ म्हणून हा संतोष कदम मनोज कदम खरोखरच खूप चांगलं कार्य करत आहे आणि मंडळाचं नाव चांगलं म्हणजे बरोबर जसं आहे तसं चालू ठेवलं. याबद्दल मला तर खूप आनंद आहे की मी जुना म्हणजे सभासद असून मी अजून त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे तो तुमचा एक एक्सपिरियन्स आहे की बालवीर गोविंदा पथकासाठी तुम्ही आज आहात तो त्यांच्यासाठी पण एक एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि आता आम्ही आहे म्हणजे काय आमचं वय तर झालेलं आहे पण तरी पण या मुलांचा उत्साह बघून आणि त्याच्यासाठी आमचा सपोर्ट आहे की बाबा ते काय करतात तर त्यांच्यासाठी आपण ॲटलिस्ट तिथे जाऊन उभं तरी राहावं. काय असं प्रत्येक मंडळाचं तसंच असेल. आम्ही काय असं स्पर्धेमध्ये नाही की 8 लावतो म्हणून आपण 9 लावायचं असं काय नाही. एक म्हणजे उत्सव म्हणून साजरा करायचा मुलांचा एक हौस असते आणि त्यांना म्हणजे असं स्वतःच्या मंडळाचं एन्जॉय करते पण असं दुसऱ्यांच्या मंडळात नाही करत. बरं प्रत्येक मंडळाच्या मुलांचं असंच असते असं नाही की आमच्या मंडळाचं आणि खरोखरच खूप चांगलं चाललं आहे व्यवस्थित चाललं आहे आणि असं मंडळाचं नाव पुढे चालू राहिलं ही इच्छा आहे. जसं तुम्ही बोललात की मंडळाचं सगळं चांगलं चाललं खरंच एकदा बघितलं आता पण जस्ट आलो आत्ताचं हे जेवढं ॲटमॉस्फिअर आहे मला असं वाटलंच नाही की आपण जे मंडळ आहे हे एक घर आहे आणि त्या घराची तुम्ही लीडर पण आहात. कारण म्हणजे तुमचा जो एक्सपिरियन्स असतो शेवटी बोललात ना की आई वडिलांनी जे संस्कार देतात तेच आपल्या मुलांना भेटतं. एक्झॅक्टली जसं तुम्ही जी प्रथा चालू ठेवली तीच प्रथा आज आपल्या अध्यक्षांनी चालू ठेवली आणि त्याला चालना देण्यासाठी आपले ही जेवढे गोविंदा पथकामधील जे गोविंदाज आहेत त्यांनी पण ती चालना दिली. तर मी असंच बोलू शकतो की जसं संतोष साहेब समीर साहेबांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली मंडळाबरोबर हमेशा तुम्ही असता तुमचा एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर असता त्याच्यामुळे आज त्यांना कॉन्फिडन्स आहे.
तर आणि मी सांगू इच्छितो की प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाबरोबर राहावं. येस कोणी एक्झॅक्टली. पण तुमच्या मंडळाचा मुलगा असेल तर त्याने आपलं मंडळ खराब खाली चाललंय म्हणून त्याला सोडून दुसऱ्या मंडळात नाही जायचं किंवा चांगलं चाललंय तर त्यांच्याबरोबर राहायचं. बरोबर. माझं तरी मत आहे. येस म्हणजे तो एक एक्सपिरियन्स आहे. आणि ह्यांनी जी गोष्ट बाळा पाटील साहेबांनी जी गोष्ट बघितली आपल्याला बोलले की मंडळ खचलं म्हणून मंडळ सोडायचं नाही. मंडळ खचलं तर त्याला साथ द्या, मंडळाबरोबर उभे राहा. आज 3 लागतात, उद्या 4 लागणार, 4 नाही लागले तर 3 तरी लागणार, पण आपला हा उत्सव कायम चालू राहणार. तर खरंच तुमच्याबरोबर बोलून मला खरंच खूप धन्यवाद. खूप तुझे खूप पण धन्यवाद. एव्हरी टाइम आमच्याबरोबर क्रिकेट अटॅच असतो त्याबद्दल तुझे नाही पण नाही खूप म्हणजे आभार. आपल्या कांजूरमधली मंडळं जी आहेत ना ती आपल्याला कशी ना कशी आपल्याला कुठच्याही गोष्टीमध्ये जी मेहनत घेतात. कोण पण जर 9 लावतो 8 लावतो आम्हाला आनंदच आहे. आनंद आहे, कारण yes. कांजूरचं जेव्हा आम्ही क्राऊडमध्ये जातो ना, जेव्हा की कांजूरचं नाव जेव्हा घोषित होतं की कोणी पण अचानक आहे Yes, yes, exactly. whatever, बालगोपाळ आहे आणखीन काय आहे, तर ते आम्हाला आनंद वाटतो की आपलं मंडळ आहे कांजूर. येस येस म्हणजे हाऊस म्हणून एक पोरांना इकडे आल्यानंतर घराचं वातावरण येतं, वेळवेळीचं वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये कोणाला नाही कळत की रात्रीचे 12 वाजले का 1 वाजला. कारण हा दिवस संपल्यानंतर एवढं वाईट वाटते ना, इकडे यावंसं पण नाही वाटत मैदानात. एकदम शांतता, एकदम स्थिती. आता एवढे दिवस महिनाभर 60-70 पोरं एकत्र येतात, एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगतात. हा असा एक उत्सव आहे की ह्या उत्सवामध्ये सगळी पोरं एकत्र येतात. आणि आज उद्या 2 दिवस अजून बाकी आहेत. 2 दिवसानंतर जेव्हा दहीहंडी हा उत्सव संपणार त्याच्यानंतर ह्याच्यातले 10 पोरं तर एकमेकांना शोधत असतात, कोण कामाला लागणार, कोण कामाला जाणार, कोणाला काय वेगळी कामं आहेत. तर म्हणजे ते एक निमित्त नाही भेटत की आपल्याला एकत्र येणार. म्हणून तो एक्सपिरियन्स होता खरंच. म्हणजे बोलतात ना की वरिष्ठांचा जोपर्यंत आपल्यावर हात नाही तोपर्यंत मुलगा सुधरत नाही. तसं तुम्ही पण ते म्हणजे आपल्या दरवर्षी असतात. दरवर्षी आम्हाला तुम्ही हमेशा सपोर्ट देता. त्या कारणामुळे आज आपलं गोविंदा पथक इथे उभं आहे. भले की आपलं पथक आहे तो पण आपला सपोर्ट असणार. Yes, म्हणजे किती जरी खचलं तरी तुम्ही आपण जेवढी गोविंदा तिथे आहेत ते पथकाबरोबर उभे आहेत. म्हणून आज यांनी जे पाऊल उचललं आहे त्या पावलाला सार्थक होणार. तर धन्यवाद. तुमच्याबरोबर बोलून जरा आनंद वाटला. आणि आज आपण बालवीर गोविंदा पथकाला भेट दिली. आज एक्झॅक्टली पोरांची जी मेहनत आहे म्हणजे मंडळ खचल्यानंतर उभं राहिलं. त्या खचलेल्या प्रसंगामध्ये मंडळाच्या पोराबरोबर आपले अध्यक्षांपासून सर्व 60 ते 70 पोरं उभी राहिली. की ह्यांनी हा विचार नाही केला की आपल्या मुलाला लागलं, चला ठीक आहे त्याला लागलं, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आपण आपलं चालू ठेवू. नाही, जसं अध्यक्षांनी सांगितलं 70 पोरं दर दिवसाला 5-5 पोरं जाऊन त्या पोराला बघून येत होते. एकही पोरगा त्या दिवशी म्हणजे 15-17 दिवस जो त्या टायमिंगला ॲडमिट होता ना, एकही पोरगा व्यवस्थित झोपला नव्हता. एकही पोरगा. त्याच्यामध्ये नंदकुमार सावंत एक मी आता एक सांगू शकतो की त्या पोराबद्दल तर मला एवढा अभिमान वाटतो ना. तो तिथे हॉस्पिटलला नाईटला थांबलेला आणि त्या टायमिंगला त्याला डेंग्यू झाला. तो स्वतः आम्हाला न सांगता म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल परत अजून एक प्रेशर येऊ नये तो स्वतः जाऊन अनिकेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. आम्हाला याच्याबद्दल काहीच माहीत नाही. जेव्हा आम्हाला समजलं आम्ही जेव्हा जाऊन भेटलो तो तेव्हा आम्हाला बोलला त्या पोराकडे बघा, मी व्यवस्थित आहे, तुम्ही त्या पोराकडे बघा, त्या पोराकडे बघा. म्हणजे एवढी कमी आहेत पोरं, कमी आहेत पण पोरं खूप जिद्दी आहेत आणि एवढी एकामेकाला सपोर्ट करणारी आहेत ना, खूप सपोर्ट करतात. सण आहे ना, आम्ही साजरा नाही केला. नाही बरोबर आहे. म्हणजे कारण की घरातला व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे आम्हाला बोलले की तुम्ही जावा 5 थर लावा. जी अमाऊंट आम्ही एक असाही प्लॅन केलं की जी अमाऊंट जमा होईल ती आपण त्याला करू. पण नंतर पोरं बोलली आपण जिद्दी आहे, जेवढी अमाऊंट होईल आपण कंट्रोल जे आहे ते कंट्रोल करू आणि ते आपण करू. पण आपला पोरगा जर हॉस्पिटलमध्ये आपण बाहेर जायचं नाही. त्या टायमिंगला पोरं एवढी रडलेली ना, म्हणजे तो क्षण आणि अजूनही म्हणजे एकही पोरगा इकडचा तिकडे हल्ला नाही. यावर्षी आमचा रोल एकदम शांत आहे. यावर्षी बालवीर मित्र मंडळाचा रोल एकदम शांत आहे. पण पुढच्या वर्षी 2026 मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटेल. 60चे नक्कीच 120 होताना पण दिसतील. पण यावर्षी आम्ही थोडंशी परत पोरगा कुठे डिमोटिवेट होऊ नये म्हणून आम्ही यावर्षी 6 तर 7 तर जे आमची मेहनत असेल त्याप्रमाणे जाऊ. रिस्क कोणती घेणार नाही. तुमच्या चॅनलमधून एक सांगावं असं वाटेल प्रत्येक गोविंदाला, कोणताही पूर्ण मुंबईमधला जो गोविंदा असेल प्रत्येकाने शांततेने संयमाने गोविंदा खेळा. गोविंदा आता हा सण राहिला नाही, ही स्पर्धा झाली आहे.
आता तुमच्या चॅनल एक सांगायला वाटेल की गोविंदा जो सण होता जो सण साजरा करत होते ना ते बंद झालंय. आता गोविंदा सण बरोबर स्पर्धा झाली आहे. आता प्रो गोविंदा तुम्ही बघताय तसे आता प्रो गोविंदा आहे. त्याच्या काही वर्षानंतर अजून नवीन स्पर्धा येतील, त्या नावावर उभारा येतील. पण प्रत्येक गोविंदाने असं एक सेफ्टी, स्वतःची सेफ्टी वगैरे सगळं संयम शांतता ठेवून सण हा साजरा केला पाहिजे हे आम्हालाही वाटतं. म्हणजे हा उत्सव करता प्रत्येकाने हा सण जपला पाहिजे. स्पर्धा चालू आहे पण सण जपला पाहिजे. एक्झॅक्टली. जसं म्हणजे या गोविंदा पथकातल्या अध्यक्षांनी जसं सांगितलं यांच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने की म्हणजे आपला घरात जसं घरातल्यांसाठी महत्त्वाचं आहे तसं या गोविंदासाठी पण महत्त्वाचं आहे. तर जेणेकरून जेवढं होऊ शकतं आपण स्वतःची सेफ्टी बघा. आणि सांगितलं की आज आपण जसं ज्या गोविंदाची काळजी घेता आणि ज्याप्रमाणे गोविंदाचं मनोगत आहे मला खरंच म्हणजे थोडा शॉकिंग आहे पण खूप अभिमानास्पद वाटलं की प्रत्येक पोरगा आहे. आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं की जे आमच्या बरोबर घडलंय ते कोणत्याच गोविंदाबरोबर घडू नये. आमच्या समोर मोठ्या देवीचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. त्या देवीने आमच्या पाठीशी हात ठेवला, त्या पुराला म्हणजे मेजर झालेलं असं नाही की पण अफवा पण म्हणजे आता कांजूरमध्ये असं आहे की प्रत्येक गोविंदाने एकामेकाला सांभाळून घ्या. आमच्या मते की कांजूरचं नाव मोठं होऊ दे, मंडळाचं तर नाव मोठं होणारच आहे पण आपल्या कांजूरचं नाव मोठं करूया आपण. त्यामुळे लगेच छोटी मोठी कोणती गोष्ट घडली की अफवा करणं. गेल्या वर्षी आम्ही एवढे डिमोटिवेट झालेलो. पोरगा आमचा ICU आहे, व्यवस्थित आहे, पण अपशब्द एवढे त्या पोराबद्दल बाहेर आलेले ना, त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशन फेस करायचं होतं, त्याची फॅमिली फेस करायची होती, आमची फॅमिली फेस करायची होती, पोरांना फेस करायचं होतं. त्या टायमिंगला आम्हाला चॅलेंज एवढे होते ना, पण त्याच्यावर विरुद्ध पण आम्हाला बाहेरून एवढं ऐकायला येत होतं की नाही असं झालंय तसं झालंय. असं अफवा पसरणं कोणत्याही मंडळाबद्दल बंद झालं पाहिजे, कुठेही असू दे. कारण काय मंडळ त्या टायमिंगला ते फेस करत असतं. मग त्या टायमिंगला सपोर्ट सर्वांनी एकामेकाला केलं पाहिजे. कोणतेही आज आमच्याबरोबर जे घडलंय ना पुढे कोणाही बरोबर ते घडू नये असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे जेवढी ज्यांची कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने तुम्ही गोविंदा तयार करा. तुम्ही प्रत्येकाला वाटतं की या वर्षी 5 लागणार, पुढच्या वर्षी 7 लागू दे, त्याच्यानंतर 7-8 लागू दे. प्रत्येकाने आपल्या कॅपॅसिटीनुसार तयारी करा. बरोबर. म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्यावर वाईट वेळ येते तर त्या वाईट वेळामध्ये सांभाळून घेणारे लोक खूप कमी असतात. तर ती जी वेळ येते त्या टायमाला यांच्याबद्दल थोडीफार अफवा पसरवली गेली की तो मुलगा पडला किंवा काय झालं किंवा काय, तेव्हा हे डिमोरलाइज न होता ह्यांनी त्या मुलाला स्वतःला आधार दिला, त्याच्या घरच्यांना आधार दिला. पोलीस स्टेशन पण यांना फेस करावं लागलं. तर अशा टायमाला जे आज पालवीर गोविंदा पथकाने ते बोलतात ना की म्हणजे बोलतात ते की शेवटून येतं लेट पण थेट. बरोबर लेट पण थेट. पण आता आपण कोणाबरोबर कॉम्पिटिशन आमचं पहिल्यापासून स्वतःची स्पर्धा स्वतःची. आपली जेवढी कॅपॅसिटी आहे आम्हाला त्या टायमिंगला वाटलेलं की म्हणजे ते झालेलं सक्सेस झालेलं 1-2 सेकंदाचा फरक होता त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. आम्ही शिकलो आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आता पुढची वाटचाल चालू ठेवली आहे. यावर्षी प्रत्येक गोविंद संयमाने ठेवतो, प्रत्येक गोविंद. आता एवढं मला भारी वाटतं ना की काही संख्या कमी आहे आमची, 7-7 प्रॅक्टिसची संख्या आहे. पण मी शेवटी प्रत्येक गोष्टीला मी पण थोडा कधी खचलो ना तर रात्री मला पोरांचे स्वतःहून मॅसेज येतात, दादा टेन्शन घ्यायचं नाही, दादा 5 लागू दे, आपले 7 लागणार. म्हणजे त्या टायमिंगला काय होईल ते होईल, पण पोरं आता जिंकले. पोरं म्हणजे घाबरले नाही. पोरं मला एवढी लहान पोरं असतात ना ती मला मेसेज करतात, दादा तू टेन्शन घेऊ नको, आपले 7 लागणार, दादा तू टेन्शन घेऊ नको, आपले 7. एवढं भारी वाटतं ना. म्हणजे आम्ही अजून पण कधी खचलो नाही. आम्ही थांबलो तिथे पण तिकडे आम्ही हरलो नाही, की आम्ही संपवलं नाही काय. एक अनुभव चांगला भेटला आम्हाला. थांबले पण हरले नाही, ह्याला बोलतात ती जिद्द. पण त्या जिद्दीच्या जोरावर ह्यांनी कोणत्याही गोविंदा पथकातल्या पोराला वेगळं नाही केलं. जो मुलगा त्यांच्याबरोबर होता तो आजही आहे. सगळी जेवढी पोरं गेल्या वर्षी होती तेवढी आता तर कमीत कमी 15 ते 16 जण वाढले. पहिलं जेव्हा आम्ही 2023 मध्ये मंडळ चालू केलेलं ना, परत मंडळ आमचं चालूच होतं, फक्त गोविंदा बंद झालेलं काही कारणास्तव. आता दादाने सांगितलं की वयाची एक मर्यादा असते, त्या लोकांनी त्या टायमिंगला केलं पण त्यांची पण वयाची मर्यादा असते. नंतर आम्हाला समजलं 2023 मध्ये आमच्याकडे 30 पोरं होती. स्टार्टिंगला 30 पोरं होती, नंतर 50 झाली. मग पुढच्या वर्षी असं करत आता आमच्या ग्रुपमध्ये कमीत कमी 115 ते 120 जण आहेत. बरोबर असं आहे. मग त्यामुळे आम्हाला सगळ्या पोरांचा सपोर्ट आहे. आता काही वर्षाने परत आम्ही करू काहीतरी नवीन. जेवढी आमची कॅपॅसिटी आम्ही मेहनत करतो त्या हिशोबाने आम्ही तयारी करतो. तर अशा प्रकारे आज आपण बालवीर गोविंदा पथकाला इथे भेट दिली आहे. त्यांचे जे एक्सपिरियन्स ऐकले
ते खरंच टाकण्यासारखे आहेत आणि खरंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासारखी आहे. कारण त्यांनी जी फेस केलं कांजूरमध्ये, जे बालवीर गोविंदा पथकाने जे फेस केलं ते कोणत्याही मंडळाने फेस न करावं. जी बालवीर गोविंदा पथकाने प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की बालवीर गोविंदा पथकामध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीमध्ये एक टाईम असा आला होता की आम्हाला गोविंदा पथक बंद करावं लागतं की काय, हे पण वाटत होतं. पण ते न करता पोरांच्या जिद्दीने प्रत्येक गोविंदाच्या मेहनतीने आज आपलं इथलं बालवीर गोविंदा पथक हे उभं आहे. आणि येत्या 16 तारखेला 6 थर असो, 5 थर असो या 7 थर असो, बालवीर गोविंदा पथक हा आपला दहीहंडीचा उत्सव साजरा करणार हे नक्की आहे. तर अशा प्रकारे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हा असं वाटतं की कांजूरचं हे एक गोविंदा पथक आहे, बालवीर गोविंदा पथक हे प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे. ॲटलिस्ट कांजूरमध्ये तरी प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे की बालवीर गोविंदा पथक हे किती मेहनत घेतं आणि त्यांनी काय काय फेस केलं. त्याच उद्देशाने आज मी तुमच्याकडे आलो. तर अशा प्रकारे आज आपण इथे स्टॉप करूया. आज बालवीर गोविंदा पथकाचे प्रत्येक मनोगत आपण टिपलेले आहेत. बालवीर गोविंदा पथकाची पुढची जी वाटचाल आहे त्याच्यासाठी आपण खरंच शुभेच्छा देऊया. आणि